नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 11वा। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत आपण खूप महत्त्वाचे IMP GK त्याचप्रमाणे चालू घडामोडी विज्ञान तांत्रिक असे सर्व प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता बघायचा आहे, कारण की प्रत्येक प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आणि त्यासोबतच जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। प्रश्न पहिला, भारत इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने प्रसिद्ध केलेल्या 2024साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 51। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मस्तिष्क पुच्छ। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देवप्रयाग। पुढचा प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था डॅश डॅश येथे स्थापित केली आहे किंवा कोठे स्थापित केली गेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई येथे स्थापित केली गेली आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्राच्या जिल्ह्यात मालढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अहमदनगर। प्रश्न क्रमांक 6 बघा, जगातील सर्वात मोठा कॅमेरा कोणत्या देशाच्या संशोधकांनी तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका। प्रश्न क्रमांक 7 बघा, लघुग्रहच्या परिभ्रमण कक्षांदरम्यान आढळतात डॅश डॅशच्या परिभ्रमण कक्षादरम्यान आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मंगळ आणि गुरु। काय? मंगळ आणि गुरु। पुढचा प्रश्न क्रमांक 8, पण त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आपल्याला, तर प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक या ठिकाणी करायचं आहे। बघा, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नर्मदा। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या संस्थेने इकॉनॉमिक बिझनेस रँकिंग 2024 प्रसिद्ध करण्यात येते? तर बघा, प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात खडक कापून कोरलेल्या बौद्ध स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेले ब्राझन ग्लेन स्थित आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे मला सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे। काय करायचं आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 11 सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ। प्रश्न क्रमांक 12 बघा, राज्यातील पहिला ग्लास स्काय वॉक पूल उत्तर प्रदेश राज्यात कोणत्या ठिकाणी बनवण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चित्रकूट। प्रश्न क्रमांक 13 बघा, लक्षद्वीप ही अरबी समुद्राच्या डॅश डॅश किनारपट्टीलगत स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, हिवताप प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यवसन डॅश डॅश हा रोग होण्यास होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंडुरोग।
प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी कोणाला सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान व वरुण पुरस्कार प्राप्त झाला? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धीरेंद्र कुमार सन्याल. प्रश्न क्रमांक 16 बघा, मुंबईनंतर मेट्रो रेल्वे मिळवणारे महाराष्ट्र राज्यामधील दुसरे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर. प्रश्न क्रमांक 17 गुजरातच्या खालीलपैकी कोणत्या शहरामधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक आणि संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे राष्ट्राला समर्पित केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दांडी. प्रश्न क्रमांक 18 बघा, कोणत्या देशात ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027चे आयोजन करण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 343(1) कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अधिकृत भाषा म्हणून हिंदी. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर. प्रश्न क्रमांक 21 बघा, 8व्या ते 10व्या दशकादरम्यान भारतावर कोणी शासन केले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रकूट राजवंश. प्रश्न क्रमांक 22 भारताचे पहिले अंतराळ यात्री खालीलपैकी कोण बनणार आहेत? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोपी थोटाकुरा. प्रश्न क्रमांक 23 रामसर पाणथळ जागा हरित तलाव हे भारतीय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंजाब. शेवटचे 2 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 24 शीख अधिकाऱ्याच्या महत्त्वाच्या पंचतख्तांपैकी एक तख्त संचखंड श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नांदेड. प्रश्न क्रमांक 25 भारताची लोकसंख्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार किती कोटींवर पोहोचली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 144.